आता तुम्हीच बघतायत की आता माझ्याकडे स्पेशली 365 दिवशी एवढं ओव्हरटाईम म्हणून चालायचं, ही परिस्थिती माझ्याकडे कधी आलेली नाही. आज तुम्ही 4 ठिकाणी जाऊन बसलात तर त्यांनी पण हेच सांगितलं, मला वर्कर तर सोडायचं नाही आहे. वर्करला मला सांभाळून ठेवावं लागेल. त्याला मी 2 तास ओव्हरटाईम पण द्यावं लागेल, कारण नाहीतर ते सोडून गेले तर कंपनी पुढे काय चालणार आहे? आता वार समजा महिन्याभर थांबलं किंवा दीड महिने थांबलं, पण पुढे वर्कर कुठे थांबणार? हे वर्कर सगळे पळून जाणार, कारण त्यांना जेवणाचा मेन जो आहे, जेवणाचा जो प्रश्न आहे तो मोठा प्रश्न आहे. आम्ही पगार देऊ कसंही करून, पण त्याला गॅसच नाही मिळत, हे नाही, चुला किती दिवस चालवणार? चुला करायला तो भाड्याने झोपडपट्टी असते, कुठे तिकडे आग लागायची चान्सेस आहेत. तर वर्कर लोकांची जी परिस्थिती आहे ती एकदम बिकट आहे आणि त्यामुळे ते इकडून पळून जायच्या मार्गावर आहे, हे वर्कर स्वतः बोलत आहेत. तर याच्यावर इंडस्ट्रीची परिस्थिती जे वर्करच नसेल तर इंडस्ट्री काय चालणार आहे? किंवा मटेरियल नाही मिळत, मटेरियल जास्त भावात मिळणार आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद झालेलं आहे, एक्सपोर्टला माल तयार ठेवलेला आहे पण ते जात नाही आहे, किती दिवस थांबणार आहे? आणि कंटेनरचा भाव जो आहे वरच चाललेला आहे. तर कोण एवढ्या महागात कंटेनर मागून त्या एक्सपोर्ट करणार आहे? कारण समोरची पार्टी तर पैसे देत नाही, त्यांनी एकदा ऑर्डर फायनल केले की त्यांना ते द्यायलाच लागेल. तर आता जी परिस्थिती आहे, मी तुम्हाला तेच बोललो, आठवड्याभरात तुम्हाला एक्झॅक्ट पिक्चर मिळेल की मी दौऱ्यावर आहे, चेक करायला कुठं काय 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 प्रॉब्लेम आहे. तर नक्की तुम्ही पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला फिरवीन सगळ्या कंपनीत काय परिस्थिती आहे, काय आता गॅस. कामगारांवर आणि उद्योग व्यवसायावर जे उपासमारीची वेळ आलेली आहे, कामगारांना जेवण मिळत नाही, त्या उद्योग हॉटेल MIDC बंद पडलेले आहे. तेच बोललो ना की हॉटेलवाले सुद्धा चुली पेटवायच्या ह्याच्यात आलं का त्यांना वर्कर जे आहे त्यांना नाश्ता वगैरे देण्यासाठी त्यांना आम्हाला काय करावं लागतं. तर हे जे परिस्थिती आहे एकदम म्हणजे वर्करला पोटात जेवण नाही गेलं तो का थांबणार इकडे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.